ठीक आहे. जास्त काय आज जास्त मोठा आज विषय नाही आहे. आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स फक्त शिकायचे आहेत किंवा ट्रेड लाईन कशी ड्रॉ करायची हेच फक्त शिकायचं आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला उद्यापासून म्हणजे आजच पूर्ण स्टडी म्हणजे एक अर्धा पाऊण तासाचाच आपला हा लेक्चर होईल. त्याच्यानंतर आपल्याला फक्त जास्तीत जास्त ते सपोर्ट रेजिस्टन्स शिकलेले बघायचे आहेत आणि त्याच्यावरती सगळे पॅटर्न जिथे जिथे झालेत ते पॅटर्न तुम्हाला ड्रॉ करून तो होमवर्क कम्प्लीट करायचा आहे. पहिल्या दिवसाला जे शिकवलेले आहेत म्हणजे डोजी वगैरे त्यातून आजपर्यंत जे शिकवलंय त्याचा सगळ्याचा रिवाइज एक स्टडी करायचा तुम्हाला आज आणि परत द्यायचा आहे. एवढाच आहे. आज जास्त काय मोठा असा विषय नाही आहे. तर लिहून घ्या नेक्स्ट पेज वरती. पहिला लिहून घेऊया आपण. पूजा मॅडमचा मेसेज आलाय, सर आज मी लिंक जॉईन करू शकत नाही, मी आजारी आहे. ओके. व्हिडिओ पाठवतो. लिहून घेऊया ना. हो सर. हा नेक्स्ट पेज वरती म्हणजे नवीन पेज वरती पहिला घ्या. हाऊ टू ड्रॉ सपोर्ट अँड रेजिस्टन्स किंवा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे किंवा कशा पद्धतीने आखणे इथे आहे. या पद्धतीने लिहून घ्या. वरती दिलेलं आहे त्या पद्धतीने किंवा मी मराठीमध्ये म्हटलं तसं लिहून घ्या. कसंही तुमच्या याने लिहून घ्या. हाऊ टू ड्रॉ सपोर्ट अँड रेजिस्टन्स. ठीक आहे. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा असतो. आपण शॅडो बघितले. शॅडो म्हणजे काय तर वीक ज्या वीक असतात म्हणजे एखाद्या कॅन्डलला ज्या वीक असतात तर वीक ज्या असतात जास्तीत जास्त वीक ह्या त्या एखाद्या ट्रेड लाईनला किंवा एखाद्या हॉरिझॉन्टल लाईन रेक्टँगल रोटेटर आता हे काय आहेत ही टूलची नावं आहेत जी आपल्याला डेली यूज होतात. ते हे चार जे इथे दिलेले आहेत ना युजेबल टूल्स हे चार टूल्स आहेत ते एकदम कंटिन्युअसली तुम्हाला 100% वापरायला मिळतात किंवा डेली वापरावे लागतात. तर हे चार तुमचे जे लाईन्स आहेत त्या लाईन्स कशा वापरायच्या आणि त्या कशा जास्तीत जास्त वीक्सना टच केल्या पाहिजेत हे थोडंसं आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल बघू. त्याच्यानंतर मग लिहून घेऊया. पुढे पहिला मी दाखवतो तुम्हाला. आता एक चलो स्क्रीन शेअर करतो. इथे येतो. चलो इथे आल्यानंतर ट्रेडिंग व्यू ओपन करून चला एखाद्या स्टॉकचं नाव सांगा कुठल्या पण. चला आहे ओपनच आहे. कोणता जो काय असेल तो पहिला बघूया आपण आता. तर आता यामध्ये बघायचं आहे आपल्याला जास्तीत जास्त वीक ज्या ठिकाणी आहे तो आपल्याला एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचं काम करतो. तर आता इथे बघा हा एक स्टॉक आहे आपला म्हणजे चोलामंडल फायनान्स. तर याच्यावरती 1 डे टाइम फ्रेम लावायची आपल्याला आणि 1 डे टाइम फ्रेम वरती बघायचं आहे की जास्तीत जास्त वीक किंवा जास्तीत जास्त शॅडो कुठे टच झालेले आहेत. तर आता इथे बघा इथे 2 कॅन्डल आहेत. त्या 2 कॅन्डलच्या या वीक आहेत. वीक दिसत आहेत का सगळ्यांना इथे. ही थोडंसं मोठं करू. हा मोठं करतो चला. इथे वीक दिसत आहेत का. ही एक वीक आहे ही एक वीक आहे असते ना. त्याच्यानंतर इथे बघा ही मात्र बॉडी आहे बरोबर. एक मिनिट शिराज सरांचा फोन येतोय. बोला की सर. कधीच जॉईन झाली सगळे. ती लिंक पाठवली आता व्हॉट्सअप वरती त्याच्यावरती क्लिक करा ना. तुमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम आहे बघा थोडासा. नेट काहीतरी दुसरा कोणाचा मिळतो का पटकन बघा. नेटला प्रॉब्लेम आहे तुम्हाला. नाहीतर नेट बंद करून चालू करा. तर आता इथे बघितलं नाही तर हिची मात्र बॉडी तुम्हाला दिसते बरोबर आहे का. बॉडी कट झाली आहे का इथे. सगळ्यांना दिसतंय ना इथे बॉडी कट झालेली आहे बरोबर. त्याच्यानंतर परत इथे बघा याची पण वीक आहे. परत याची वीक आहे. परत याची वीक आहे. याची जराशी बॉडी आहे. याची वीक आहे. याची वीक आणि बॉडी आहे. याची वीक आहे. तर हा जो आहे ना जास्तीत जास्त वीक टच करत चाललाय. आता इथे पण थोडंसं टच करायला आलाय. इथे टच करायला आलाय. इथे टच करायला आलाय. ह्याची थोडीशी टच झालेली आहे. म्हणजेच काय तर हा एक आपल्यासाठी सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करणारी हा किंवा हा लेवल आहे. ही लेवल सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम करणारी आहे. तर आता इथे बघा
इथे जर तुम्ही टाकताय, इथे जर का आलो तर हा आपल्यासाठी काय असतो, वरती जाताना तटवणार तो कोण आहे आपल्यासाठी, रेजिस्टन्स, बरोबर. आणि खाली खाली जाऊ नको म्हणून थांबवणार तो आपल्यासाठी काय आहे, सपोर्ट. हा, म्हणजे खाली जायला नको म्हणून आपल्याला एक सपोर्ट देतो की याच्या खाली तुम्ही जाऊ नका. आणि रेजिस्टन्सचं काम म्हणजे काय, तर याच्यावरती तुम्ही जाऊ शकत नाही, वरती मी तुम्हाला थांबवणार आहे. तर इथे एक रेजिस्टन्सचं काम केला, इथे एक रेजिस्टन्सचं काम केलेलं आहे, इथे पण चांगलं रेजिस्टन्सचं काम केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण इथे फक्त काय झालंय, थोडंसं त्याने वरती ब्रेक करण्याचा प्रयत्न केला, बट याच्यावरती तेवढी ताकद बाहेरची लागली नाही. ती का लागली नाही ते पण तुम्हाला सांगतो. आता कसं असतं, मी साधारणपणे खाली ग्राउंड फ्लोअरला आहे. आता मला फर्स्ट फ्लोअरच्या वरती जायचं, म्हणजे वरती मला जाण्यासाठी रस्ताच नाहीये. तर मला वरती जाताना फर्स्ट फ्लोअरला फोडून जायला पाहिजे, बरोबर. म्हणजे फर्स्ट फ्लोअरचा जो काय पत्रा असेल किंवा स्लॅब असेल तो स्लॅब फोडून मला वरती जायला पाहिजे, बरोबर का. वरती जायला मला रस्ताच नाहीये, पण मला वरती तर जायचं आहे. मग मी जाणार कसं, तर मला आता खाली मी खोलीत माझ्या आहे, खोलीतून वरती जायचं आहे. तर मी काय करणार, वरचा जो स्लॅब आहे तो फोडणार आणि तो फोडून मी वरच्या खोलीत जाणार. बट मला डायरेक्ट सेकंड फ्लोअरला जायचं आहे, मी जाऊ शकतो का, फर्स्ट फ्लोअर मी फोडल्याशिवाय सेकंड फ्लोअरला जाऊ शकतो का मी, नाही. तरी पण मी एकदम अशी उडी मारली जोराची की ती एका उडीमध्ये फर्स्ट फ्लोअरचा माझा स्लॅब फुटून मी दुसऱ्या सेकंड फ्लोअर पर्यंत पोहोचलो. तर आता माझ्या अंगात ताकद राहणार का, जी फर्स्ट फ्लोअर फोडून मी वरती गेल्यानंतर जेवढी ताकद होती तेवढी एका उडीत मी सेकंड फ्लोअर फोडून जर का वरती गेलो तर तेवढी ताकद माझ्या अंगात राहील का, नाही. जी माझी फर्स्ट फ्लोअर फोडल्याची ताकद, माझ्या त्याच्यानंतरची ताकद थोडीफार होती, ती सेकंड फ्लोअर एकाच वेळी मी 2 फ्लोअर फोडले तर तेवढी माझ्याकडे ताकद राहणार नाही, तेवढी माझ्याकडे एनर्जी राहणार नाही. म्हणजे मी थोडंसं तिथे ढेपळणार किंवा माझी ताकद पूर्ण कमजोर होणार तिथे, बरोबर. तर हीच कंडिशन इथे आहे बघा. इथे काय आहे, हा तुमचा इथे सपोर्ट आहे. इथे सपोर्ट नंतर काय केलं, हळू 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 खेळत 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 गेलं. आता हा तुम्ही एक फर्स्ट फ्लोअर समजू शकता. आता फर्स्ट फ्लोअरला त्यांनी काय केलं, एकदम इथे थोडं थोडं हळूहळू फोडायला जवळ 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 चाललेलो, एकदम मी फोडलं आणि सेकंड फ्लोअरला डायरेक्ट जाऊन टच केला आणि फोडायचा प्रयत्न केला. आता डायरेक्ट मला फोडायच्या टच करायच्या वेळी तो माझी फर्स्ट फ्लोअरची फोडल्यानंतर भिंत किंवा स्लॅब मी डायरेक्ट सेकंड फ्लोअरला जाऊन धडकलो, तर सेकंड फ्लोअरची पण लगेच फुटायलाच पाहिजे का, किंवा फुटू शकते का, नाही फुटू शकत. तेवढी ताकद माझ्याकडे राहणार नाही ना, ती स्लॅब फोडून परत जायची, बरोबर. तर इथे काय केलं याने, एवढी मोठी ग्रीन कॅन्डल झाली, म्हणजे काय, सेकंड फ्लोअरला तो फोडायचा प्रयत्न केला बट याची ताकद थोडीशी कमी पडली, म्हणजे इथे बाहेरची ताकद कमी पडली. बाहेरनी काय केलं, वरचा रेजिस्टन्स तोडून त्याच्या वरच्या रेजिस्टन्सला पण तोडायचा प्रयत्न केला, बट तेवढी बाहेरची ताकद लागली नाही. थोडंसं त्याने वरती फोडायचा प्रयत्न पण केला, बट इथे थोडंसं सेलर ऍक्टिव्ह झाले किंवा बाहेर ज्यांनी बाईंग करून ठेवलेलं त्यांची ताकद संपली, त्यामुळे तो परत स्टॉक खाली उलटा फिरला. आता इथे दिसते का बघा तुम्हाला, परत खाली आला, तो आला का खाली. आता हे मी एका साध्या म्हणजे ह्याच्यात उदाहरणात सांगतो जेणेकरून आपल्याला लक्षात व्यवस्थित यावं. लक्षात येत नसेल तर सांगा, दुसरं उदाहरण घेऊ आपण कुठलं तरी, ठीक आहे. तर इथे रेजिस्टन्स म्हणजे काय, पहिला भिंत वरची फोडायचा प्रयत्न केला, फुटली नाही, खाली आलं. परत मी प्रयत्न केला, फुटलं नाही, परत मी खाली आलो. दुसऱ्यांदा मी परत तिसऱ्यांदा फोडायचा प्रयत्न केला, थोडंसं फुटलो, बट मी पहिला इथं काय केलं, एकदम जास्त मोठ्या प्रमाणात मी तोडायचा प्रयत्न केला, त्यामुळे तुटलं नाही. आता इथे पण एक सपोर्ट रेजिस्टन्स होऊ शकतो. ही बघा, ही एक वीक आहे, ही एक वीक आहे, इथे पण 2 वीक आहेत, अशी इथे पण वीक आहेत, ह्या पण वीक आहेत बघा, 2-3 आहेत का. इथे पण एक चांगला रेजिस्टन्स झाला, म्हणजे काय, याला त्याने तोडलं बट सेकंड फ्लोअरला डायरेक्ट जाण्याची ताकद त्यांच्यामध्ये राहिली नाही, त्यामुळे तो परत खाली आला. आता इथे परत रेजिस्टन्स घेतला, म्हणजे काय, ती परत वरची भिंत जी आहे किंवा स्लॅब आहे तो वरती जाऊ देत नाही, परत इथे काय झालं, खाली आलं. आता इथे मात्र याच्या प्रमाणात इथे सेलर जास्त ऍक्टिव्ह झाले, म्हणजे काय, इथं बाहेरनी पूर्ण ताकद आपली कमी केली आणि एक पूर्ण जुटीने किंवा एक ताकदीने पूर्ण फोडायचा प्रयत्न केला. आता मात्र इथेपर्यंत आले आणि दुसऱ्यांदा परत दुसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण प्रयत्न परत केला फोडायसाठी, आता मात्र त्यांनी फोडला. तर प्रयत्न काय केले, इथे किती दिवस फोडायचा प्रयत्न केलेला बघा त्यांनी, ती भिंत. आता मला सांगा, एखाद्या वरच्या स्लॅबला मी रोज हातोडा मारतोय, एक हातोडा मारला, तो एका हातोड्यामध्ये फुटणार आहे का, नाही फुटणार. 2 हातोडे मारले, फुटणार आहे का, नाही फुटणार, पण थोडंसं कमजोर होणार. आता तिसरा हातोडा माझा पूर्ण जोरात ताकदीने बसला तर थोडासा तिथे स्लॅब पोकळ होणार किंवा फुटायचा प्रयत्न करणार, बरोबर. तर चौथ्यांदा परत मी त्याच जागेवरती एकदम पूर्ण ताकदीने हातोडा मारला. आता मला सांगा, तो फुटणार की नाही स्लॅब,
फुटणार. 100% फुटणार, कारण चार वेळा मी पूर्ण ताकदीने एकाच ठिकाणी मारलेला आहे, तर तो फुटणारच आहे. म्हणजेच काय, तर इथे बघा, एकदा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा आणि इथे 5व्यांदा त्याने तोडायचा प्रयत्न केल्यानंतर तो तुटला का इथे रेजिस्टन्स? तर चांगल्या प्रकारे तुटला एकदम. इथून आता तुटलाय ना, तर हा एक त्याच्यासाठी जो रेजिस्टन्सचं काम करत होता, आता तो रेजिस्टन्सचं काम करणार नाही. आता हा आपल्यासाठी एका सपोर्टचं काम करणार. म्हणजे काय, आता तो जर का खाली येतोय तर परत इथेच येऊन थांबायचा प्रयत्न करणार, इथेच तो थोडासा सस्टेन करणार की मला याच्या खाली जायचं नाही. हा माझ्यासाठी आता झाला सपोर्ट. म्हणजे काय, सपोर्ट बिकम्स रेजिस्टन्स, रेजिस्टन्स बिकम्स सपोर्ट. म्हणजेच काय, तर मी एकदा सपोर्ट तोडून खाली पडतोय तर माझ्यासाठी तो जो सपोर्ट तोडलेला आहे, तो एकदा तोडलेला सपोर्ट हा माझ्यासाठी रेजिस्टन्स होणार. आणि मी जर रेजिस्टन्स तोडून वरच्या मजल्यावर जातोय तर तो जो पहिला मजला आहे तो माझ्यासाठी सपोर्ट होणार, त्याच्या वरचा मजला माझ्यासाठी रेजिस्टन्स होणार. बरोबर आहे का? बरोबर. आपण ज्या ठिकाणी थांबलोय, खाली म्हणजे सपोर्ट, वरती म्हणजे रेजिस्टन्स. आता तुम्ही पहिल्या मजल्यावरती जाऊन थांबलाय तर पहिला मजला हा तुमच्यासाठी सपोर्ट असणार आहे आणि दुसरा मजला हा तुमच्यासाठी रेजिस्टन्स असणार आहे. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे. आता तुम्ही तिसऱ्या मजल्यावर गेला तर दुसरा मजला तुमच्यासाठी काय होणार? सपोर्टचं काम करणार. तुम्ही दुसऱ्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावरती गेला तर दुसरा मजला हा सुद्धा सपोर्ट झाला, पहिला मजला हा सुद्धा सपोर्ट झाला आणि ग्राउंड फ्लोअर म्हणजे जमीन सुद्धा तुमची सपोर्टच झाली. बरोबर, हे सगळे तुमचे सपोर्ट आहेत. बरं, तुम्ही तिसऱ्या मजल्यावर आहे, आता चौथा मजला जर का त्या बिल्डिंगला असेल तर तो तुमच्यासाठी रेजिस्टन्स झाला. बरोबर. 5वा मजला असेल तर रेजिस्टन्स झाला तो पण रेजिस्टन्स झाला. 6वा असेल तो पण रेजिस्टन्स, 7वा असेल तो पण रेजिस्टन्स. मल्टिपल रेजिस्टन्स आहेत. बट जोपर्यंत तुम्ही ते एक एक पार करत जाताय तोपर्यंत ते सपोर्ट रेजिस्टन्सचं काम वेगवेगळं करत असतात. म्हणजे प्रत्येक वेळी सपोर्ट बिकम्स रेजिस्टन्स, रेजिस्टन्स बिकम्स सपोर्ट असं काम करतात. आता इथे बघा, इथे एक रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सला ब्रेक केल्यानंतर इथे सपोर्ट घेतला, इथे पण सपोर्ट केला. आता इथे सपोर्ट घेतल्यानंतर कुठल्या प्रकारची कॅन्डल केली सांगा. इथे सांगा मला काय झालं इथे. आपण कालच शिकलोय बघा, परवा दिवशी काय आहे, पोलीस हरामी. पोलीस हरामी पॅटर्न झालाय. आता हा पोलीस हरामी आपण म्हणू शकतो. का म्हणू शकतो माहितीये का, तर याचं जर का आपण इथे बघितलं ना तर 1465 वरून तो 1360 म्हणजे जवळजवळ 100 पॉईंट आलेला आहे. 1400 रुपयांचा, 1400 रुपयांचा स्टॉक, 100 पॉईंट. आणि तो पण थोडा खेळत रेजिस्टन्स घेत आलाय. आता हा रेजिस्टन्स किंवा हा खेळत खाली येतोय. म्हणजे इथे जो सपोर्ट किंवा रेजिस्टन्स होता तर तो रेजिस्टन्सलाच तो सपोर्ट घेतोय. म्हणजेच काय, मी पहिला मजला तोडून दुसऱ्या मजल्याच्या जवळ गेलो, तो पण तोडायचा माझा प्रयत्न मी केला, बट दुसरा मजला माझा तुटला नाही. त्यांनी उलट मला खाली ढकललं, माझी ताकद संपली. मग मी थोडं करत पहिल्या मजल्यावरती आलो. आता पहिल्या मजल्यावरती आल्यानंतर मला थोडा सपोर्ट मिळाला, ताकद मिळाली मला परत थांबायसाठी. बरोबर, आता मी इथे आल्यानंतर आता मी इथे सपोर्ट वरती आल्यानंतर मी काय करणार आहे, परत आता दुसरा मजला फोडायसाठी मी मागासारखा प्रयत्न करणार. म्हणजे 2-3 वेळा फोडायचा प्रयत्न करणार, वरचे लिहान जेवढे होईल तेवढे फोडायचा प्रयत्न करणार. तर अशी ज्यावेळी मी आता इथून खालनं सपोर्ट वरती मी थोडंसं खाली बसणार आणि बसल्यानंतर एकदम प्रेशरनं उडी मारणार. तर अशी उडी मारल्यानंतर त्याला दणका बसणार की नाही वरच्या रेजिस्टन्सला, तर बसणार. तर परत मी तिथून खाली येऊ शकतो, परत मी दणका दिला, परत मी खाली येऊ शकतो, परत मी दणका दिला. आता तिसऱ्यांदा चौथ्यांदा दणका दिल्यानंतर जसं इथे फुटले तसंच फुटणार आणि वरती तुम्ही रेजिस्टन्स ब्रेक करून जाणार. तर हाच असतो सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तर याला आपण ड्रॉ कसं करायचं किंवा कशा पद्धतीने करायचं, हा बोला सर. एक 10 मिनिटं पाठीमाग काय शिकवलंय जरा, कारण काहीच महत्वाचं नाही. सपोर्टचं शिकवायला. काहीच नाही, हे शिकवलं, हेच दाखवले. आता पहिला सुरुवातच इथूनच केली, काही शिकवलेलं नाही. फक्त सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतात, तर सपोर्ट म्हणजे काय, तर खाली आपण ज्याच्यावरती उभा राहिलो तो सपोर्ट, आणि रेजिस्टन्स म्हणजे काय, तर वरती जे आपल्याला तटवणार आहे तो रेजिस्टन्स. एवढं शिकवलं, एवढं झालं आपलं. आपण बाकी काही चालू झालेलं नाही तोपर्यंत तुम्ही जॉईन झाला. ठीक, तर नेटचा प्रॉब्लेम. नाही, काय प्रॉब्लेम नाही. तर टूल्स कुठले वापरायचे, तर तुम्ही ज्यावेळी मोबाईलमध्ये येता किंवा तुमच्या ट्रेडिंग व्ह्यू मध्ये जातात, ट्रेडिंग व्ह्यू मध्ये गेल्यानंतर किंवा एंजल वन वापरता, एंजल वन मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला टूल्स वगैरे सगळे वेगवेगळे दिसत असतात. आता त्या टूल्स मध्ये ट्रेंड लाईन हा एक टूल आपल्याला साठी जास्त महत्वाचा आहे. हॉरिझॉन्टल लाईन हा पण एक सपोर्ट जास्त महत्वाचा आहे, किंवा एक ही टूल्स महत्वाचा आहे. हॉरिझॉन्टल रे हा पण टूल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. त्याचबरोबर आपण जर का बघतोय तर हा बघा, इथे तुम्हाला दाखवतो,
इथे आहे. तर हा पेन सारखा दिसतोय ना, तर त्या टूल्स मध्ये पण खाली गेल्यानंतर रेक्टँगल आणि रोटेटर रेक्टँगल हा पण एक चांगल्यातला चांगला टूल्स आहे, ज्याचा वापर आपण डेली मध्ये करू शकतो. तर आता मला सांगा, सपोर्ट अँड रेजिस्टन्स फक्त असेच असतात का वरती वरती जाणारे? तर नाही. तर सपोर्ट अँड रेजिस्टन्स असे सुद्धा असू शकतात, या पद्धतीने सुद्धा असू शकतात. जे आपल्याला काय पाहिजे, जिथं जास्तीत जास्त वीक टच होत आहेत असे सपोर्ट आणि रेजिस्टन्स असतात. आता इथे असे अशी वाली तुम्ही हा वाला सुद्धा घेऊ शकता. अदरवाईज ही लाईन जी आहे ट्रेंड लाईन, त्या ट्रेंड लाईनला सुद्धा घेऊन तुम्ही अशा प्रकारे ड्रॉ करू शकता. तर कसं ड्रॉ करायचंय, तर ज्या ठिकाणी आपल्याला टाकायचंय त्या ठिकाणी पहिला टच करा आणि जिथे सोडायचंय तिथं दुसऱ्यांदा टच करा. तर आता इथे बघा, इथे एक तुम्हाला वीक दिसते का, याची शॅडो दिसतोय का? हो. आहे ना, थोडस मी अजून वरती घेतलं तर इथे दिसते बघा. हम्म, याची वीक टच हम्म. केली, याची पण वीक टच केली, याची पण टच केली थोडीशी, आता यांनी पण टच केली, इथे पण टच आहे, याला वीकच नाही, याची पण वीक आहे, याची बॉडी आहे थोडीशी, तर याला सोडून द्या. परत याची वीक आहे, 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 इथे पण वीक आहे आणि याची पण वीक टच केले. म्हणजे हा पण एक सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुमच्यासाठी असू शकतो. म्हणजे येथे पण असं तिरका जातोय, एक सपोर्ट घेतोय, म्हणजे शिडी लावल्यासारखं. शिडीवरती तो थांबतोय, परत वर चढतोय, शिडीवरती थांबतोय, परत वर चढतोय. म्हणजे ही तुमच्यासाठी एक शिडी पण इथे सपोर्टचं काम करू शकते. वरती रेजिस्टन्सचं पण काम करू शकते, तुम्हाला सीडी थांबवू पण शकते वरती जाण्यापासून. तर ती कशी, तर इथे बघा, आता मी इथून टाकतोय, तर अशा प्रकारे एक रेजिस्टन्सचे पण काम करू शकते सीडी. आता इथे पण बघा, एक इथे पण 2-3 वीक आहेत चांगल्या, त्याच्यानंतर वरती इथे पण वीक आहेत, इथे पण वीक्स आहेत. म्हणजे ही शिडी तुम्हाला वरती ढकलते, पण वरची शिडी तुम्हाला खाली ढकलते. इथे आली, इथली शिडी परत वरती ढकलते, वरची शिडी तुम्हाला खाली ढकलते, इथली शिडी वरती ढकलते, वरची शिडी तुम्हाला खाली ढकलते. आता मात्र हा सपोर्ट एक चांगला आलेला आहे, जो रेजिस्टन्स होता तो सपोर्ट झालाय. इथे मात्र त्याने एक बुलिश हरामी पॅटर्न केलाय. आता इथून बघा, आपण कालच बघितलेला आहे की बुलिश हरामी झाल्यानंतर एंट्री कधी घ्यायची असते, तर त्याच्या वरती, म्हणजे याच्या हायच्या वरती. आता क्लोजिंग दिलंय का ह्याने हायच्या वरती? जरा बघा व्यवस्थित, दिलंय दिलंय ना दिलंय. कालच, आहे का? हम्म. इथे हाय आहे, त्याच्यावरतीच बरोबर याने क्लोजिंग ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे मला एंट्री चांगली मिळणार आहे याच्यामध्ये 1370च्या आसपास किंवा 69च्या आसपास. आता उद्या सकाळी गॅपअप झाल्यानंतर हा 1380च्या आसपास गॅपअप ओपन होऊ शकतो. तिथून जर का वर जातोय, तर मी चांगल्या प्रकारे मी ट्रेड करण्यासाठी म्हणून याला सेपरेट घेऊन ठेवलेलं आहे, याला असं करून ठेवलेलं आहे. तर उद्या संवाद चालू झाल्यानंतर मी पण याच्यामध्ये ट्रेडिंग करणार आहे. तर हा काय करणार, वरती गेल्यानंतर किती वर जातोय ते मला बघायचं आहे. ते मला माझ्या हातात नाही किती वर जाणार, पण ते किती पर्सेंट मध्ये मला बुक करायचं हे माझ्या हातात आहे. किंवा स्टॉपला जर उलटा फिरला, मार्केट उद्या जास्त पडलं, तर हा स्टॉक सुद्धा मार्केटच्या बरोबर पडू शकतो. तर न्यूज वगैरे असेल तर त्यामुळे मग माझा स्टॉप लॉस पण लावणार मी, आणि तो जर का माझा हिट होतो तर एक्झिट मारणार, अदरवाईज मी घेऊन थांबणार टार्गेटसाठी. तर अशा प्रकारे सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहे. तर त्या सपोर्ट अँड रेजिस्टन्स वरतीच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपले शोधायचे आहेत. इथे एक लाईन आहे हॉरिझॉन्टल लाईन, ही कसली असते बघा. हॉरिझॉन्टल लाईन काय असते, आता इथे बघा, इथे टाकलं मी, इथे टाकतोय, तर इथे एक छानपैकी अशा वीक्स आहेत बघा, भरपूर आहेत का, सगळ्यांना दिसत आहेत का? हो. इथे भरपूर सारे वीक्स आहेत ना? हो. तर आता ही हॉरिझॉन्टल रे, ही लाईन काय असते, आपण जिथे टच करतो त्या टच पासून पुढे तुम्ही जोपर्यंत पुढे पुढे जाणार आहे अनलिमिटेड, तोपर्यंत ती लाईन तुम्हाला पुढे 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 कंटिन्यू दिसणार आहे. बट तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन ही टाकताय, आता मगाशी जी आपण टाकली ती हॉरिझॉन्टल रे, ही टाकतोय ती हॉरिझॉन्टल लाईन. तर ही लाईन काय आहे, तुम्ही जिथे टच करणार तिथून मागे, जोपर्यंत तुम्ही मागे चार्ट बघताय तोपर्यंत मागे पूर्ण तुम्हाला दिसणार, आणि जोपर्यंत पुढे बघताय तोपर्यंत तुम्हाला पूर्ण दिसणार. तर आता तुम्हाला मागे बघायचं आहे की नाही बघायचं आहे, ह्याच्यासाठी तुम्ही कुठलाही एक याच्यातला टूल वापरू शकता, हॉरिझॉन्टल लाईन किंवा हॉरिझॉन्टल रे, किंवा ट्रेड लाईनचा वापर कशासाठी, तर तिथून तिथेपर्यंत किंवा वाकडी तिकडी तिरकी टाकण्यासाठी असं पण टाकू शकतो. अदरवाईज ऑल्सो आपण थोड्याशा कालावधीसाठी त्याला पण घेऊ शकतो असं. आता इथून मला वाटतंय की हा एक रेजिस्टन्स असू शकतो, तर मी इथून इथे घेणार, असा एक रेजिस्टन्स मिळाला मला एवढाच. तर अशा प्रमाणे पण रेजिस्टन्स मिळतो. आता हा रेजिस्टन्स बघा, इथून एक रेजिस्टन्स देत देत आला आणि याने चांगलं ब्रेक केलं, दुसऱ्या दिवशी ओपन झाला, वरती गेला. तर अशा प्रकारचे पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात. तर हे टूल्स आहेत जे मार्केटमध्ये जास्तीत जास्त यूज करता येतात. कुणाला काही शंका असेल तर पटकन विचारा.
आता सपोर्ट अँड रेजिस्टन्स कुठे टाकायचे ते कळाल ना. आपल्याला वन डेच्या टाइम फ्रेम वरती बघायचं असेल तर जेवढे जास्त वीक्स टच होतात अशा ठिकाणीच बघायचं आहे. 15 मिनिटाला बघायचं असेल तर आजपासूनच थोडेसे मागेपर्यंत बघा. वन डेला बघायचं असेल तर आजपासून थोडे मागे वीक बघा, 25-50 वीक्स म्हणजे कॅन्डल्स मागेपर्यंत असं सपोर्ट रेजिस्टन्स बघा, किंवा 15 ते 20 दिवसांचा 30 दिवसांचा पिरियड मध्येच तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट अँड रेजिस्टन्स शोधायचा प्रयत्न करा. 1 तासाला बघायचं असेल काय पॅटर्न झालेत का, तर ते पण तुम्हाला जास्तीत जास्त 20 दिवसांच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये तुम्हाला बघायचे आहेत. तर तुम्ही पहिला काय करायचं, तर वन डे टाइम फ्रेम वरतीच हे सपोर्ट अँड रेजिस्टन्स बघायचे आहेत. आता इथे मला काय वाटतंय, इथे वर आलं खाली गेले, इथे वर आलं खाली गेलं, पण इथे थांबलंय तर मी इथे ट्रेडलाईन टाकू शकतो अशी, ही बघा अशी टाकणार. तर इथे टाकल्यानंतर मला आता बघायचं इथे सपोर्ट अँड रेजिस्टन्स जास्तीत जास्त टच केलेत का, तर इथे आपण बघणार. तर इथे आहे एक सपोर्ट आहे, इथे एक रेजिस्टन्सचा असा, इथे बघा एक रेजिस्टन्स काम केलंय, रेजिस्टन्सचं काम केलंय, रेजिस्टन्सचं काम केलेलं आहे. इथे पण रेजिस्टन्सच्या अगोदरच त्याने खाली ब्रेक केलाय का, तर इथे लॉंग लेग डोजी किंवा आपण कॉमन डोजी म्हणू शकतो, दोन्हीपैकी एक डोजी केल्यानंतर चांगलं मार्केट खाली पडलं, म्हणजे इथे सेलर चांगल्या प्रमाणात इथे ऍक्टिव्ह झालेले आहे. त्याच्यानंतर इथे पण सेम कॅटेगरीच्या किंवा सेम पॅटर्न बनवलाय बघा. इथे पॅटर्न बनवला खाली आलं, पण इथे वरती पॅटर्न बनवला वरती गेलं, म्हणजे इथून चांगलं वरती जाणार असा पण आपल्याला त्याने आदेश दिलेला आहे की निर्देश दिलेला आहे की बाबा हा सपोर्ट किंवा हा रेजिस्टन्स होता, तो मी ब्रेक करून आता याचा सपोर्ट घेत आहे. इथे मी एक डोजी कॅन्डल करत आहे आणि त्याच्यानंतर माझी दुसऱ्या दिवशीची कॅन्डल चांगली ग्रीन मध्ये ओपन होते, तर इथून मला वरती जाण्याचे पण चान्सेस आहेत. तर अशा प्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट अँड रेजिस्टन्स शोधायचे आहेत. आता इथे पण बघा एक रेजिस्टन्स, इथे बघा वीक आहेत, इथे 2-3 कॅन्डल टच केलेले आहेत, पण इथे परत वीक आहे आणि इथे एक वीकच्याच वरती बरोबर एक छान अशी तुमची ही कुठली कॅन्डल आहे जरा सांगा पटकन. कुठली? ही वाली लॉंग लेग ही वाली हं? डोजी रेड ड्रॅगन फ्लाय. परफेक्ट. तर ही आता ही सपोर्ट वरती ड्रॅगन फ्लाय डोजी झाली. तर इथे असं तुम्ही म्हणू शकता की इथे सेलर पेक्षा बाहेरची ताकद थोडीशी जास्त आहे. अगोदर आपण काय शिकलो, डोजी कुठल्याही प्रकारची होऊ दे तिथे आपल्याला मिळत नाही किंवा समजत नाही दुसऱ्या दिवशी काय होणार, बरोबर. पहिल्या दिवशी आपण हे शिकलोय ना की डोजी झाल्यानंतर डोजी पासून लांब राहायचं का, तर तिथे आपल्याला समजणारच नाही आहे की दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन होऊ शकतं की मार्केट वर जाऊ शकतं, हे समजू शकत नाही. पण इथे तुम्हाला आता समजणार का, तर इथे एक चांगला रेजिस्टन्स होता, त्या रेजिस्टन्सला ब्रेक करून एक चांगला सपोर्ट घेतोय. इथे एक रेड कॅन्डल बनवतोय, त्याच्यावरती सपोर्ट घेतोय, इथे परत रेड कॅन्डल बनवून सपोर्ट घेते, ग्रीन कॅन्डल बनवून, पण वरून सेलरने किती दाबल्यानंतर खाली येऊन थांबलाय. आता इथे सेलर ऍक्टिव्ह आहेत, पण एवढ्या खाली सेलर घेऊन जात आहेत, पण तेवढ्याच प्रेशरने इथे बाहेर परत आणतायत. म्हणजे काय, हा चांगल्यातला चांगला सपोर्ट आहे, या सपोर्टला ब्रेक करायची ताकद मार्केटमध्ये नाही किंवा आता लगेच ब्रेक करणार नाही. तर हा करू शकतो ब्रेक, पण कधी करू शकतो, आणि एकदा इथे येईल, परत आणि एकदा येईल, 2-3 वेळा तो खाली हातोडा मारून फोडायचा प्रयत्न करेल आणि त्याच्यानंतर खाली जाईल, बट आता तो खाली जाणार नाही. तर त्यासाठी मला इथे थोडेसे बाहेर ऍक्टिव्ह आहेत किंवा बाहेर येऊ शकतात असा एक निर्णय मिळू शकतो. तर दुसऱ्या दिवशी बघा चांगलं गॅपअप झालं, त्याच्यानंतर क्लोजिंग दिलं, तर इथे पण तुम्ही आता एंट्री घेऊ शकता. बट याच्यामध्ये थोडंसं काय आहे, तर याच्यामध्ये एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला याच्या लोचा किंवा इथे जो सपोर्ट आहे त्या सपोर्टच्या खाली तुम्हाला एक स्टॉप लॉस लावून ट्रेडिंग करायचं आहे. म्हणजे एक 3-3.5 इथे 2.5% स्टॉप लॉस होणार नाही तुमचा. इथे थोडंसं तुमचं जे कॅपिटल आहे किंवा थोडंसं तुमच्यामध्ये जे पैसे आहेत ते थोडेसे वेगळ्या पद्धतीने लागणार किंवा इथे रिस्क मॅनेजमेंट थोडीशी मोठी होणार. आता इथे जर का तुम्ही इथे लावताय तर 3-3.5% लागेल, बट इथे लावताय तर जवळजवळ 4.5% स्टॉप लॉस लागेल. म्हणजे स्टॉप लॉस 4.5% असेल तर टार्गेट कमीत कमी 8 ते 10% तुम्हाला घ्यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे त्याचं डबल. इथेवर जर का पकडताय तर 8% टार्गेट मिळालं, म्हणजे एवढं तुम्हाला टार्गेट मिळायचं असेल तर तेवढा मोठा स्टॉप लॉस सुद्धा इथे लावावा लागणार. बट तेवढा मोठा स्टॉप लॉस लावताय तर टार्गेट सुद्धा चांगल्यातलं चांगलं इथे मिळणार आहे. आता इथे पण आहे बघा इन्व्हर्टेड हॅमर आहे का, सपोर्ट वरतीच बनलाय ना चांगल्या. त्याच्यानंतर आपण काय ठरवलंय की वरती हायच्या वरती क्लोजिंग द्यायला पाहिजे. मग या हायच्या वरती किती दिवसात क्लोजिंग द्यायला पाहिजे वरती, 4 ही कितवी कॅन्डल आहे, दुसरीच आहे, ह्याच्यानंतर दुसरीच कॅन्डल आहे, बरोबर. बरोबर, मग ती म्हणजे हा इथे याच्याप्रमाणे हा ऍक्टिव्ह झाला का नाही, झालेलाच आहे. तरी पण याच्याप्रमाणे पण ऍक्टिव्ह झाला, या ड्रॅगन फ्लाय डोजी प्रमाणे. तो पण सांगतोय की आता वरतीच जाणार, कारण मला एवढे जास्त मी सपोर्ट वरती बायर्स घेऊन आलोय, दुसऱ्या दिवशी मार्केट वरती पण चांगलं थांबलंय, ग्रीन मध्ये झालंय, तर
झालं, डबल कन्फर्मेशन मिळालं. एक सपोर्ट मिळाला, एक इन्व्हर्टेड हॅमर मिळाला, एक ड्रॅगन फ्लाय डोजी मिळाला, त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल मिळून एवढं मोठं कन्फर्मेशन मिळालं. आता तुम्ही इथे बिंदास एंट्री घेऊ शकता. इथून चांगल्यातलं चांगले तुम्हाला टार्गेट मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रमाणे हॅलो अमित सर. सपोर्ट अँड रेजिस्टन्स, एक 2 मिनिटं, अशा प्रमाणे तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स प्रत्येक स्टॉक मध्ये ज्या तुम्हाला पाहिजे त्या स्टॉक मध्ये टाकायचे, त्या सपोर्ट किंवा त्या रेजिस्टन्सला ते पॅटर्न झाले पाहिजेत. आता सपोर्ट टाकताय तर सपोर्ट वरती तुमचा सपोर्टचा म्हणजे जो काय बुलिशचा पॅटर्न आहे, म्हणजे जिथून मार्केट वर जाणार असे पॅटर्न तुम्हाला सपोर्ट ड्रॉ करून त्याच्यावरती शोधायचे आहेत. म्हणजे इथे थोडासा, आता इथे बघा मागे रेजिस्टन्स होता, तो तुमच्यासाठी डाऊनफॉल मध्ये सपोर्ट झाला. त्या सपोर्ट वरती इथे इन्व्हर्टेड हॅमर झाला, इथून मार्केट वर गेले, तर इन्व्हर्टेड हॅमर असं तुम्हाला लिहून तो पाठवायचा, सपोर्ट इन्व्हर्टेड हॅमर असं पाठवायचं. आणि वरती रेजिस्टन्सला जर का काही झालं असेल तर वरती रेजिस्टन्स इन्व्हर्टेड हॅमर असं टाकून तुम्हाला खाली द्यायचं आहे. किंवा हॅमर पॅटर्न झालाय तर हॅमर पॅटर्न खाली पाहिजे, इन्व्हर्टेड हॅमर खाली किंवा वरती पाहिजे. आणि जर काय म्हणतात ते बुली सिंगल पिंग, बेरी सिंगल पिंग, आता बुली सिंगल पिंग खाली पाहिजे, इथे रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्सच्या खाली बुली सिंगल पिंग चालणार नाही, इथे बेरी सिंगल पिंग पाहिजे, तिथून मार्केट खाली यायला पाहिजे. बोला सर सपोर्ट टाकताना पाठीमागच्या ज्या कॅन्डल झालेत हा, त्यांच्या खालच्या वीकला टच करून लाईन टाकायची, कुठलेही वापरून दे. टच झाल्या पाहिजे. ठीक आहे. आणि पुढे जे मार्केट ओपन होणार आहे ते आपण त्याचा जे काही बघतोय संबंध नाही. सपोर्ट ते ते ऑटोमॅटिक वीक तिथनं पुढे ते ऑटोमॅटिक सपोर्ट घेत जाणार. तुम्ही जी ड्रॉ करणार आहे ना लाईन, त्या लाईनला ते ऑटोमॅटिक सपोर्ट घेत जाणार किंवा रेजिस्टन्स घेणार. आपण आता मागे बघून, मागच्या पद्धतीने बघून आपल्याला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स टाकायचं आहे. सर माझी शंका काय आहे, हा, पुढे आता आपण पाठीमाग लाईन टाकली, आता ही चालू चार्टला पुढे बघा तर ती फक्त वीकच त्याला टच होऊन परत म्हणजे वरती ग्रोथ घेतोय का बॉडी असं काही फक्त नाही, टच त्याच्यावर होते? बॉडी पण येऊ शकते त्याच्यामध्ये. आता इथे बघा, इथे पण बघा, ही रेड कॅन्डलची बॉडी तयार झाली आणि त्याच्यानंतर इथे सपोर्टच झालाय असं म्हणू शकतो, पण सपोर्ट ब्रेक केला त्याने, म्हणजे इथे बाहेरची ताकद जास्त लागली नाही किंवा राहिली नाही, ती ताकद पूर्ण संपली, खाली आलं. आणि इथे पण बघा, इथे रेजिस्टन्स आहे पण इथे सपोर्ट घेतोय कारण इथे बाहेरची ताकद परत वाढली, इथे रेजिस्टन्स रेड म्हणजे सेलरची ताकद इथून इथेपर्यंत ढासळली, त्याच्यानंतर बाहेर आले, परत वर चालले. ओके. त्यामुळे वीक वगैरे टच होऊ शकतात, बॉडी पण कधी कधी टच होऊ शकते. तुम्ही एकदा मागे बघून टाकताय ना, आता इथे पण वरती एक हाय टॉपला इथे जर का बघताय, हा पण लाईन टाकू शकताय, हा जर का टाकताय तर सेम असा पडणार आहे, किंवा ही लाईन टाका. आता इथे मी जर का टाकतोय तर इथे बघा दोनच आहेत, ही एक आहे, ही एक आहे, पण मला माहिती आहे एक दोन ह्या मोठ्या कॅन्डल झालेल्या आहेत आणि स्ट्रॉंग आहेत, तर इथे मला तिसऱ्यांदा आता हा जर का उद्या वर येतोय तर हा इथेपर्यंत येणारच आहे. हा जो स्टॉक आहे ना चोला मंडल, तो इथेपर्यंत येणार. आता उद्या एका दिवसात येईल किंवा परवा दिवशी येईल किंवा पुढच्या आठवड्यात पूर्ण येईल, पण इथेपर्यंत हा येणारच आहे. याला आपण एक ब्रेक केल्यानंतर हे आपल्याला नंतर समजू शकतं. त्यासाठी तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करणं गरजेचे आहे. तर प्रत्येक स्टॉक वरती सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करा आणि जास्तीत जास्त त्याच्यावरती पॅटर्न शोधा आणि ते शोधलेले पॅटर्न मला आज पाठवायचे आहेत. सर हा, सर ते परत एकदा दाखवा फक्त, ते ड्रॉ कसं करायचं ते फक्त. चलो नेक्स्ट स्टॉक सांगा. टाटा मोटर, चलो त्याच्यामध्ये दाखवतो. जरा कुठला तरी स्टॉक ओपन करू. तर तुम्हाला काय करायचं आहे, यायचं आहे, आल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये टूलचा एक ऑप्शन आहे, तिथे टूलच्या ऑप्शन वरती यायचं आहे. असं चार्ट थोडंसं लहान करायचे. लहान केल्यानंतर आपल्याला काय वाटतंय की इथे आहे, इथे आहे, इथे आहे, असं एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचं काम करताना दिसत आहे. तर इथे येऊन तुम्ही ही लाईन अशी टाकून द्या. इथे टाकलाय ना, तर आता टाकून दिल्यानंतर मग बघायचं की हा, मग आता मी टाकलेली लाईन बरोबर आहे का. तर इथे बघा, याला एक वीक टच केलेलं आहे, याला पण वीक टच केलेलं आहे, इथे पण वीक टच केलेली आहे, त्यानंतर इथे एक बॉडी टच केलेली आहे, बट इथे एक बॉडी टच केली, पण इथे वीक आहे, परत वीक आहे, परत याच्या वीक आहेत, याच्या वीक आहेत. तर वीक जर का बघितलं तर 7 वीक आहेत किंवा 6 वीक आहेत, बॉडी मात्र 2च आहेत. म्हणजे हा एक चांगला सपोर्ट अँड रेजिस्टन्सचं काम करतोय, किंवा हा एक लाईन चांगली आपण ड्रॉ केलेली आहे. तर इथे तिरकी पण ट्रेड लाईन होते. इथे बघा एक वीक आहे, इथे ह्याची दुसरी वीक आहे, तिसरी वीक आहे, चौथी वीक आहे, ही 5वी वीक आहे, 6वी वीक आहे, आहेत का ह्या वीक, त्या पण वीक आहेत ना. तर अशी पण एक लाईन होते. म्हणजे इथे सीडी तयार झाली, याच्यावरती आलं, याच्यावरती आलं, परत वर गेलं, परत याच्यावरती आलं आणि परत वरती चालले. आता इथे मारूबुजू झालाय बघा, दिसतोय का ग्रीन.
आपण हा इथे याच्यावरती मारुबुजू असता तर एक नंबर होता, बट याच्यावरती झालाय थोडासा आता इथून लांब आहे, बट हा आपल्याला माहिती आहे ना हा एक रेजिस्टन्सचं काम करत होता. आता त्या रेजिस्टन्सला काय केलं याने ब्रेक करून याच्यावरती सस्टेन केला रेड कॅन्डल करून, इथे परत वीक तयार केली, हा याच्यावरती सपोर्ट घेतोय. आता इथून खाली आलाय का तो नाही आलेला, तो खाली यायच्या ऐवजी वरती जाऊन मारुबुजू केलाय, म्हणजे इथे सपोर्टला मारुबुजू केलाय. तर इथून पुढे हा सुद्धा स्टॉक टाटा मोटर्स चांगला वरती जाणार आहे. ओके. तर या पद्धतीने हा वरती जाणार आहे, कारण इथे मारुबुजू पण केलेला आहे. आता मारुबुजूच्या वरती फक्त क्लोजिंग देणं गरजेचं आहे. मारुबुजूच्या वरती क्लोजिंग नाही दिलं तर तू जाणार का वरती? नाही. नाही जाणार. 4 दिवसाच्या आत क्लोजिंग पाहिजे आपल्याला. त्याने 6 दिवसानं क्लोजिंग वरती दिलं तर आम्हाच्यासाठी तो स्टॉक नाही, तो स्टॉक आपण सोडून दिला. समजलं? ओके. असे सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करा आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त कॅन्डलस्टिक पॅटर्न्स तुम्हाला शोधायचे आहेत त्याच स्टॉकवरती ज्याच्यावरती तुम्ही हे टाकताय सपोर्ट. आता इथे बघा मला असं दिसतंय की इथून असं वरती मार्केट चाललंय, तर मी अशी पण तिरकी टाकू शकतो. इथे बघा, इथे टाकली, याला टच केलं, याला टच केलं, इथे टच करतोय. आता इथे टच होतोय का बघा, नाही होत, तर मी थोडंसं खाली येणार, नाही होत. तर इथे बघा इथे होते, पण इथे घेतल्यानंतर याची पण थोडीशी वरती घ्यायला पाहिजे, मग अशी घेतली मी, तर होते का नाही होत व्यवस्थित, सोडून द्या. मी असं फक्त बघणार कुठे होतंय कुठे होतंय कुठे होतंय आणि त्या ठिकाणी मला टाकायचं आहे. तर आता इथे पण टाकू शकतो बघा, ही एक लाईन आहे इथे हॉरिझॉन्टल लाईन, तर मी इथे टाकतोय ही अशी. तर इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे रेजिस्टन्स आहे, इथे सपोर्ट. आता ह्या रेजिस्टन्स ब्रेक करून याने इथे सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतला. किती वेळा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला बघा, पण त्याला सपोर्ट ब्रेक करता आला नाही, किंवा बाहेरची ताकद ही एवढी जास्त होती की सेलरला त्यांना खाली जाऊच दिलं नाही, सेलरची ताकद लागलीच नाही, वरच्या मजल्यावरून त्याला खालच्या मजल्या येऊच दिलं नाही. त्यामुळे तो परत वरती गेला आणि आज मात्र तो एकदम चांगला वरती गेलेला आहे. किती वरती छान एकदम गेलाय बघा, आहे का? अशाप्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त स्टॉक बघायचे आहे. आणि आता चालू मध्ये जेवढे सापडतात तेवढे रेजिस्टन्स आणि सपोर्ट बघा व्यवस्थित, किंवा मागे पण बघू शकता, आणि त्या सपोर्ट रेजिस्टन्स वरती तुम्हाला सगळे चॅनल पॅटर्न किंवा जे म्हणजे आपले कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधायचे आहे. ठीक आहे. जे जे चॅनल जे जे पॅटर्न शिकवले ते सगळेच्या सगळे पॅटर्न सगळे व्यवस्थित सपोर्ट रेजिस्टन्स वरती ड्रॉ करायचे. जे बुलिश आहेत ते सपोर्ट वरती येणार, बेरिश पॅटर्न्स आहेत ते रेजिस्टन्सला येणार, म्हणजे वरती तटणाऱ्या लेवलला रेजिस्टन्सचे ह्याचे पॅटर्न तयार होणार आणि तिथून बेरिश होणार म्हणजे खाली येणार, आणि बुलिश आहेत ते खाली येणार, त्याच्यावरती बरोबर तयार होणार आणि इथून मार्केटला वरती घेऊन जाणार. असे पॅटर्न आहेत भरपूर, तसेच होतात मार्केटमध्ये. तर ते फक्त तुम्हाला व्यवस्थित शोधायचं आहे. म्हणून आज फक्त अर्धा तास किंवा 1 तासाचा मी स्टडी घेणार होतो, तर हा असा आहे, याच्यावरती तुम्हाला अभ्यास करायला वेळ जास्त लागणार आहे म्हणून. चलो ठीक आहे, तर शोधायला सुरुवात करा, थोडा स्टडी करा आणि मला पाठवून द्या. आज आपण इथेच थांबूया. तर लिहून आज काय थोडं तर म्हणजे त्या नोट्स घ्यायला बरं पडेल. चलो मी ह्याच पाठवतो तुम्हाला, काय प्रॉब्लेम आहे. इथे फक्त युजेबल टूल्स असं लिहा, किंवा हे लिहा, नीड मॅक्झिमम कॅन्डल्स, किंवा जास्तीत जास्त वीक ह्याच्या कॅन्डलच्या वीक टच करण्याचे गरजेचे आहे. जास्तीत हे सेम तुम्ही लिहून घेऊ शकता. मी ह्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवतो. असंच सेम तुम्ही लिहून घेऊ शकता. याला तुम्ही थोडंसं मराठीमध्ये तुमच्या पद्धतीने लिहून घ्या. जास्तीत जास्त जास्तीत जास्त कॅन्डलच्या वीक लाईनला टच करण्याचे आहे, सपोर्टला किंवा रेजिस्टन्सला टच करणे गरजेचे आहे, असं पण लिहू शकताय. टच करणे गरजेचे आहे. याचा स्क्रीनशॉट पण काढून घ्या. हॉरिझॉन्टल लाईन वरती बोला. वरती जे सांगितलं खाली डोजी व्हायला पाहिजे, वरती मारुबुजू व्हायला पाहिजे, ते जरा दिला तर म्हणजे आम्हाला शोधायला पण आणि ते बरं पडेल. काय दिला तर तुम्हाला ते शिकवलेले आहेत ना कॅन्डल, ते कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधायचे आहेत. म्हणजे सपोर्ट टाकलाय तर त्या सपोर्ट वरती इन्व्हर्टेड हॅमर झालाय का, हॅमर पॅटर्न झालाय का, बुलिश इंगल्फिंग झालाय का, हे बघायचं आहे तुम्हाला. अच्छा. याचा स्क्रीनशॉट पण घ्या आणि इथं 1 2 3 4 असं लिहून हॉरिझॉन्टल लाईन, ट्रेड लाईन, रेक्टँगल आणि रोटेटर रेक्टँगल, ते काय तुम्हाला तिथे लक्षात येतात, म्हणजे लाईन सगळ्या लक्षात येतात. त्याचं पाहिजे तर याचा पण स्क्रीनशॉट काढून मी पाठवतो तुम्हाला. हॉरिझॉन्टल ही लिंक एक्सपायर होणार, 1.5 मिनिटं राहिलेलं आहे एक्सपायर व्हायला लिंक. दुसरी लिंक परत 40 मिनिटाची किंवा 50 मिनिटात चालू करण्यापेक्षा पटकन लिहून घ्या, बंद करूया आपण, थांबूया थोडा वेळ आणि इथेच तुम्ही नवीन चालू करा, म्हणजे तुमचा अभ्यास चालू करा. याचा स्क्रीनशॉटच घ्या बेस्ट वे, आणि नंतर वहीमध्ये लिहून घ्या.
रेक्टेंगल आणि रोटेटेड रेक्टेंगल. मी टूल्स कसे बघायचे त्याचा एक छोटासा स्क्रीन रेकॉर्डिंग करून व्हिडिओ तयार करतो आणि तुम्हाला पाठवतो.